अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू झाला। यावरती हा गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। तर दुसरीकडे राज्यात पुरेसा इंधन साठा आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असून अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा फडणवीसांनी दिलाय। तर गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या होत आहेत, लोक आजारी पडत आहेत असं संजय राऊत म्हणाले। अकोला मिर्झापूरच्या माजी सरपंचाचा सिलेंडरच्या रांगेमध्ये मृत्यू झाल्यावरनं प्रकाश आंबेडकरांनी टीका केली। अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू झालाय। माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे शनिवारी यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। अचानक चक्कर येऊन शंकरराव शिरसाट हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आधी तुम्ही ओटीपी देता मग तिथं कशाला बोलवता तुम्ही? त्यांना ओटीपी दिल्यानंतरही त्यांना 25 तारखेला गॅस आणतो म्हणत होते। परत त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं, त्यांनी ओटीपी परत पाहिजे म्हणे। गॅसच्या लाईनीत उभे राहिले, ते जर उभे राहिले नसते त्यांचा गॅस आला असता। आज माझ्या सासू अशा आहेत की त्यांना चालता सुद्धा येत नाही, त्यांना ते तिथं जायचं काम पडलं आणि त्यांच्यामुळे अशी दुर्दशा ओढवली। शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर प्रकाश आंबेडकरांनी शासनाच्या नियोजन शून्य तयारीवर टीका केली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी, हीच विनंती। माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। जे लोक सांगतात ना की राज्यामध्ये मुबलक गॅस सिलेंडर आहे, त्यांना जरा हा फोटो पाठवा। अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागलाय। सिलेंडर बुक करा आणि 25 दिवसात येईल असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबियांची सर्वात आधी माफी मागायला हवी। तर गॅस सिलेंडरच्या रांगेत मारामाऱ्या होत आहेत, लोक आजारी पडत असल्याचं म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। जालन्यातील वानडगाव शिवारामध्ये पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली होती। 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून पंपचालकासह पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात। आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा। तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी, हे कसलं लक्षण आहे? कुठेही एलपीजी कमी नाही, कुठेही पंपावर पेट्रोल कमी नाही। फक्त कुणीतरी एक पुडी सोडली, घाबरवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे रांगाच्या रांगा काही डबकी घेऊन, काही हे घेऊन साठवणूक करण्याकरता, साठा तयार करण्याकरता ह्या ज्या अफवा सुरू आहे, मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सोशल मीडियांना विनंती आहे की जनतेला घाबरवेल असं कुठलंही स्टेटमेंट करू नका, असा कुठलाही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करू नका। या ठिकाणी पर्याप्त एलपीजी आणि पर्याप्त पेट्रोल डिझेल देशामध्ये आहे। निश्चितपणे कोणी अफवा पसरवू नये। ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे। पण तरी काही लोक अफवा पसरवत होते। आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही।